श्रोते हो, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉक्टर द ता भोसले सर यांचा आगं आगं म्हशी हा विनोदी आणि ग्रामीण कथासंग्रह आणि याच कथासंग्रहातील झोप नावाची कथा लेखकाने खूप विनोदी अंगाने ही कथा रेखाटली। यातला निखळ आनंद आपल्या मनाला निश्चित स्पर्श करून जाईल, खूप आनंद देऊन जाईल। कथेचं नाव झोप, लेखक डॉक्टर द ता भोसले। मी शाळेतून घरी आलो, दारातनं जायला हाक मारली। तू बाबाच माझ्यासमोर उभं। मी जरा चाटच पडलो। ऑफिसच्या कामासाठी गावाला गेलेलं बाबा केव्हा आलं? चांगले 12-13 दिवसांनी येईन असं बाबा आम्हाला सांगून गेलं होतं। जाताना म्हणलं होतं भांडण करू नका, बेबीला त्रास देऊ नको म्हणून मग खाऊ करता मला पैसा बी देऊन गेलतं। आणि आज तर 9 दिवस झालं होतं आणि मग अचानक कसं आलं म्हणून मी जरा चकित झालो। आणि तोच त्याने मला आपल्याकडे ओढलं। माझ्या हातांचा विळका त्याने आपल्या कमरेभोवती आवळला। आपला हात माझ्या पाठीवर ठेवलं आणि माझ्या कपाळावर तोंड टेकून मला म्हणालं, भांड्या बाबड्या, सुटली तुझी शाळा? हो, सगळे तास झाले। बरं चल, तुला मी खाऊ आणलाय, बेबीला बाहुली आणली या। बाबा माझ्या कमरेला विळका मारीतच म्हणालं। मी आत गेलो, दप्तर ठेवलं। बाबा आले म्हणून आई पोहे करत होती। स्वयंपाकघरात बाबा तिला अगदी खेटून बसलं होतं। बेबीला त्याने मांडीवर घेतलं, मलाही जवळ ओढलं आणि मग आणलेला खाऊ खेळणी आमच्यासमोर अशी पसरून ते त्या आठवड्यातील सगळ्या गमती जमती आईला सांगत होतं। त्या गावात खाण्याची कशी गैरसोय झाली, गार अन्न कसं खावं लागलं, चौकशी नव्हती, असं बरंच काय सांगत होतं। आई हसत होती, मग मीही खाऊ खात ते सगळं ऐकत होतो। बाबांच्या गप्पांची अगदी धमाल चालली होती, मोठमोठ्यानं हसत होते। आई मान खाली घालून तोंडाला पदर लावून हसत होती। बेबीला काय कळतच नव्हतं, पण ती उगीच हसत होती। हातातली बाहुली घेऊन पुन्हा पुन्हा सगळ्यांना दाखवत होती। आई आणि बाबा यांच्यामध्ये बाहुली घेऊन नाचायला लागली की बाबा तिला हातानं बाजूला सारून आईशी बोलत होतं। आईनं आम्हा सगळ्यांना पोहे दिलं आणि बाबांबरोबर तिनं थोडंसं उरलेलं बशीत घेतलं। खोबऱ्याचा केस बाबांच्या बशीत तिनं जरासा जादाच घातला। मला ते चांगलंच जाणवलं। आपण आणखी मागावा म्हणून मी पोह्याचा घास तोंडात असल्यानं नुसती बशी तिच्या समोर धरली। तिनं माझ्यावर डोळं वाटारलं। हे बस आता, खूप घातलंय, संपत आलंय घरातलं। मग असं तिनं म्हणल्यावर मी बशी माघारी घेतली। का कोणाच ठाऊक, मला पहिल्यापासून खोबरं लय आवडायचं। कधी कधी मी घरात चोरून बी ती खायचो। आईनं डोळं वाटारल्यावर मी गप बसून बशी माघारी ओढली आणि मग आपलं पोह मी खायला लागलो। बाबांनीच मग घे, माझ्या बशीतलं देतो असं म्हणून थोडासा केस माझ्या पोह्यावर सोडला। मग पोहे खाताना सुद्धा आईकडे वळून बाबा म्हणाले, बाकी तुझ्या हातच्या पोह्याची चव काय वेगळीच बघ। मला टूरवर असताना मिळालं 2दा पोहे, पण ते पोहे होते की फोडणीचा भात होता हेच काही समजलं नाही। आणि मग ते खो खो हसायला लागले। आईला बी हसू आलं। हसता हसता बाबांना जरासा ठसका लागला। आई मग लगबगीनं उठली, पाण्याचा ग्लास बाबांच्या हातात ठेवत म्हणाली, अहो पाणी घ्या जरासं, वरती बघा, वर वर मान करा। मग बाबांनी तसं केलं। ठसका थांबला। बेबी बशीतलं पोहे खाली सांडत होती आणि मग ती पाहून आईनं तिला जवळ ओढलं आणि मग पोह चारायला लागली। ती नाकच मुरडीत होती। छा छो करीत बशी खायला लागली। आमचं सगळ्यांचं पोहे खाऊन झाल्यावर बाबा मला म्हणाले, बंड्या जा जरा बेबीला बाहेर फिरून आण, जा, आम्हाला जरा मोकळेपणानं बोलता येईल। मला खरं बाहेर मित्रांबरोबर खेळायला जायचं होतं। आमच्या 5वीच्या वर्गाची 6वीच्या मुलांबरोबर मॅच होती, मग त्यात मलाही घेतलं होतं। शाळेतून घरी येतानाच आमच्या
5वीच्या टीमच्या कॅप्टननं मला लवकर यायला सांगितलं होतं, पण बाबांनी तर बेबीचं ओझं अंगावर टाकलं होतं माझ्या. मी आईला म्हणालो, ए आई, बेबी बाहेर जरा सुधीक राहत नाही, सारखी रडते, चल घरी चल घरी म्हणते. अरे बांड्या, जरा येण हे तिला. अरे तेवढ्यात मला स्वयंपाकाला लागता येईल आणि यांना लवकर तरी जेवता येईल. आईनं बेबीला माझ्याजवळ आणत असं म्हटलं, ए आई, अगं खेळती तर इथं खेळू दे की, मला मॅचला जायचं आहे. मी शाळेचा ड्रेस बदलत असं म्हणालो. अरे ने रे जरा वेळ, अरे तेवढीच आमची सुटका जरा. बाबांनी पुन्हा मला असं सांगितलं. बाहेर जायचं नाव काढताच बेबी माझ्याकडे आली आणि अर्धवट बोबड्या शब्दात, चल भूर 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 जाऊ चल, असं म्हणून माझ्या सदराला ओढायला लागली. तरी मी धुमच होतो. मनात होतं बेबीला चुकून हळूच पळावं. बाबा गेल्यापासून नाहीतरी रोज शाळेतून घरी आल्यावर बेबीला मीच खेळवत होतो. आज मॅचला जावं म्हटलं तर हे असं. शाळेतून परस्पर मॅचला गेलो असतो तर बरं झालं असतं असं वाटलं मला. माझ्यापेक्षा तिला जरा वेळ घेतला असतं तर चाललं नसतं का? नाहीतरी आता बाबा घरी आहेत, रिकामे आहेत, त्यांच्याजवळ बेबी राहती बी चांगली. पण मी हे बोललो नाही. बोललो असतं तर उगीच एखादा रट्टा बसला असता मला. बेबी मला ओढते आणि मी नुसता खांबासारखा उभा असलेला बघताच बाबा मोठ्यानं ओरडलं, अरे नेतोस की नाही तिला? अरे जरा वेळ घेतली तर काय बिघडतं र तुझं? नुसतं टारा वरा फिरायला पाहिजे, घे उचल तिला. बाबांचा अवतार बघितल्यावर मनातल्या मनात बेबीवर मी चिडलो आणि तिला उचलून बाहेरच पळालो. तिला घेतल्यानं थोड्याच वेळात दम लागला. तिला खाली सोडलं. ती पुन्हा कडेवर घेण्यासाठी किंचाळायला लागली. खिशात एक खडूचा रंगीत तुकडा सापडला. तो तिला दिल्यावर आणि इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगून तिला नादी लावल्यावर मग ती गप्प बसली. फिरवत फिरवत तिला लांब नेली आणि मग चांगलाच अंधार पडला हे पाहिल्यावर परत तिला घेऊन मी घरी आलो. मॅचचा कधीच बोजवारा उडाला होता. बाबांनी रात्री बातम्या ऐकल्या, सगळ्यांची जेवणं झाली आणि मग मी बाईने सांगितलेला अभ्यास करायला बसलो. आई बाबा काहीतरी बोलत होते. त्यांचं बोलणं आमच्या शाळेवर आलं. माझं आपलं चोरटं लक्ष होतंच त्यांच्याकडं. त्या बोलण्यात भाग घ्यावा म्हणून मी दोघांकडे वळालो आणि म्हणालो, बरं का बाबा, त्या 5वीच्या इतिहासाच्या बाया आहेत ना? भांड्या, बरोबर राहू दे, उद्या सांग. आईनं असं मध्येच म्हटलं. आई बाबा, आमच्या शाळेत की नाही गंमतच झाली बघा, खूप मज्जा झाली. त्या दिनेश आणि समीरची तर अशी फाईट झाली म्हणताना. मी शाळेत झालेली मारामारी सांगत होतो आणि इतक्यात बाबा म्हणाले, भांड्या, तुझा शाळेतला अभ्यास झाला का? आणि झाला असेल तर दप्तरावर आणि झोप जा बरं, आम्हाला सुद्धा झोपायचंय, उठ. ओ बाबा, अजून मला धड वाचायचेत. मी असं म्हणालो. अरे पोरा, 8:45 होत आलेत, बस कर आता, जा झोप जा. पुन्हा बाबा असं म्हणाल. मी ऐकून ऐकल्यासारखं केलं. वही काढली आणि मग गृहपाठ लिहायला लागलो. तो लिहून झाल्यावर इतिहासाचं पुस्तक काढलं, ते वाचायला लागलो. घरातलं सगळं आवरून मग आई बाहेर आली. बाबाने तिला सुपारीचा तुकडा दिला. बेबी खेळणी घेऊन तिच्याशी बडबडत होती. आई बाबांच्या शेजारी बसली. सुपारी खात खात ती मला म्हणाली, भांड्या, जा झोप बरं, आता उशीर होतोय, सकाळी लवकर उठत नाहीस मग तू. ए आई, कधी ग? तुमच्या अगोदर मी जागा असतो की. बरं बरं, जा झोप जा. भांड्या, म्हणजे आम्हाला बी झोपता येईल, जा. बाबा आईकडे डोळा बारीक करत असं म्हणाल. माझ्याही लक्षात आलं, पण त्याने बोलताना डोळा बारीक का केला हे मात्र मला समजलंच नाही. मी मान हलवली आणि मग इतिहासाचं पुस्तक पालतं टाकून म्हणालो, तर बरं का आई, आमच्या शाळेत आज फार मस्त फाईट झाली बघ. तो दिनेश आहे ना, दिनेश, तो दिनेश. मी तिच्याकडे असं बघत म्हणालो, पण तिचं काही लक्षच दिसलं नाही.
सोप्यावर बसलेल्या आईच्या जवळ. असं बाबा जरा जवळ सरकलं, आईला चिटकून बसलं आणि एक हातीच्या मांडीवर टाकलेला मला दिसला. आईचं लक्ष नाही पाहून बाबा मला म्हणाले, तर बरं का बाबा, त्या समीरनं ना दिनेशला चिडवलं उगीच. गणिताचा तास होता त्यावेळी. काय म्हणावं त्या समीरनं ना. मी बाबांना असं विचारलं, ए काय म्हणाला तो? गंगाराम म्हणाला त्याला. दिनेशची लानी छातीत एक असं गुद्दा हाणला. तशी दोघांची जोरात झोंपली आणि मग दोघांनाही हान 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 लगाव. मग असं सगळ्या वर्गात टाळ्या वाजत होत्या. मग तेवढ्या सर आले आणि मग बरं बरं राहू दे, समजलं सगळं, जा झोप जा. उठला का भांड्या? बाबा खोटी खोटी जांभई देत असं मला म्हणाले. ए आहे ती पेटे आहे ना, पेटे आमच्या वर्गात. अगं ती कल्पना ग. बरं मग? तर तिनं शेजारच्या मुलीच्या चिंचा चोरून खाल्ल्या बघ आणि चक्क दप्तरात हात घालून चोरी केली. मी असं सांगायला लागलो. असं? बरं असू दे. आई एवढंच म्हणाली. अगं आई पुढं तर ऐक की मग. भलतीच गंमत झाली बघ. मी पुढं सांगणार तोच बाबा मला म्हणाले, भांड्या उद्या सकाळी सांग. उठ, आता रात्र बरीच झाली, तू जा झोप जा बरं, उठ. ओ बाबा, मला झोप नाही आली अजून. मी असं म्हणालो. अरे भांड्या डोळं मिटून पड जा, आपोआप लागते. अरे आईला झोपायचंय, मला कंटाळा आलाय. आणि तुम्ही झोपल्याशिवाय आम्हाला कशी झोप लागणार सांगा बरं. बाबा माझं दप्तर स्वतः आवरायला लागले. मी ऐकलं आणि मग आवरावर करायला लागलो. दप्तर आवरून झालं. मी मधल्या खोलीत झोपायला गेलो. पांघरून घेतलं आणि तोंड उघडं करून उगीच पडलो. तेवढ्यात बाबा आलं. मला टका मका बघत असलेला पाहून म्हणाल, अरे भांड्या डोळं मीठ, तोंडावर पांघरून घे आणि नुसता गप्पड. झोपला का? नको तसं बाबा, गुदमरल्यासारखं होतंय मला. मी असं म्हणालो. तरी बाबाने माझं पांघरून ओढून माझं तोंड झाकलं आणि मग ते पुढच्या खोलीत गेलं. ते बाहेर पडतात झटकन मी पांघरून फेकलं आणि उगीच पडून राहिलो. झोप म्हणून लागतच नव्हती मला. बाबा बाहेर आलं. बेबी जवळ जाऊन म्हणाल, चल बेबी खेळ बंद कर, तुझी झोपायची वेळ झाली, चला चला. बेबी मानेला झटका देत नकार देत असावी. मी नाही असं ती म्हणत असलेली मी क्वाटवर पडल्या पडल्याच ऐकत होतो. बाबाने तिला उचललं आणि तिची मान खांद्यावर घेऊन तिला थोपटायला लागलं. थोपटत ते मधल्या खोलीत आलं. बेबी माझ्याकडे बघत होती. मी हळूच म्हणालो, बेबी बेट्या. माझा आवाज ऐकून बाबा चमकून म्हणाला, बंड्या लेखा झोपला नाहीस का अजून? त्यांचा आवाज जरा रागाचाच वाटला मला. मग मी तोंडावर पांघरून घेतलं. बाबा बेबीला घेऊन यरसारा घालत होता. ती मात्र खांद्यावर पडून बडबडत होती. मी हे सगळं पांघरुणातून ऐकत होतो. आई मधल्या खोलीत आली, म्हणाली, आणा तिला, मी मांडीवर घेऊन थोपडते, झोपेल ती. मग आईनं बेबीला घेतलं. दुसऱ्या क्वाटवर बसून ती बेबीला थोपटायला लागली. बेबी मात्र हातपाय झाडत होती, आरडाओरडा करत होती. बाबा जरासं चिडलं आणि चिडूनच म्हणाल, दुपारी झोपली होती का ग? हो तास दीड तास झोपली होती. अगं कशाला दुपारी झोपवलंस तिला? रागातच बाबा असं म्हणाल, अहो मला काय माहिती हो, आजच तुम्ही येणार आहेत म्हणून. मला माहिती असतं तर झोपवलं नसतं. आईनं असं उत्तर दिलं. मला राहावेच ना. मी पांघरुणातनच म्हटलं, ए आई, बेबीला माझ्या जवळ झोपून बघ, झोपेल ती, मी झोपवतो तिला. माझा आवाज बाबाने ऐकला आणि बाबा असं उसळलंच, हायला हे कार्ट पण ना अजून झोपलं नाही. या पोरांची साला कटकटच झाली या. बाबा चिडलेलं बघून आई माझ्यावर खेकसली. अरे बांड्या तू गप झोप बघू. अरे रोज तर पटकन झोपतोस आणि आजच काय झालं र तुला झोपायला? झोप. मी शांतच पडलो. झोप म्हणून येतच नव्हती.
पण पुन्हा कोणी रागवायला नको म्हणून मी श्वास जरा मंद केला आणि हळूहळू बारीक घोरण्याचा आवाज काढायला लागलो. मी तोंड मिटूनच आवाज काढत होतो. चांगले 7-8 मिनिटं झाल्यावर बाबा सहज फुटफुटले. झोपले वाटतं कार्ट. नको तेव्हा मुद्दाम जागी राहतात ती. मी आतून ऐकतच होतो, पण पाठीत रट्टा बसाय नको म्हणून मी गप झालो. झोपेतच कोशी बदलावी तशी मी बदलली आणि पांघरुणातून डोळं उघडून मी बघायला लागलो. आई बेबीला मांडीवर हलवत होती. बाबा तिच्या शेजारी बसलं होतं. तिच्या खांद्यावर बाबाने हात टाकला होता आणि आईच्या कानाशी हळूहळू काहीतरी ते पुटपुटत होते. आई खालच्या आवाजात बाबांना म्हणाली, जरा सरा लांब, बंड्या जागा असेल, बघत असेल ते शान नाही. मी बी हे सगळं ऐकलं आणि अधिकच जोरानं घोरण्याचा आवाज काढायला लागलो. आणि मग माझा घोरण्याचा आवाज ऐकून बाबा म्हणाले, हे बघते केव्हाचा झोपलाय ते, घोरतय. मी पांघरुणातून घोरण्याचा आवाज काढतच हे सगळं बघत होतो. बाबा आईच्या पाठीवर हात ठेवून तिच्याकडे ओढत होते तिला. आई मात्र त्यांचा हात काढून टाकत होती. अहो का कळत नाही तुम्हाला? अहो मांडीवर बेबी आहे, तुम्ही तर की नाही थोडा बी दम काढत नाही, थांबा जरा, असा हळू आवाजात म्हणत होती ती. आणि मग या ओढाओढीनं बेबी उठूनच बसली. मांडीवरून खाली उतरण्यासाठी धडपड करायला लागली. तेव्हा आई जरा रागानं म्हणाली, बघा तुमच्या या घाईमुळे उठली की आली होती आता झोपायला, काही कळतच नाही तुम्हाला. आणि मग पुन्हा बेबीला मांडीवर आडवी घ्यायला लागली. बेबी मात्र ऐकतच नव्हती. ती आईच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करत होती आणि मला हातल्यात हसू फुटत होतं. हसणारच होतो मी, पण नको म्हटलं म्हणून तोंड गच्च दाबून धरलं, गुडघं उभं केलं आणि पांघरुणातूनच मग बघत बसलो. आम्हा दोघांना काय लवकर झोपवतात हे मात्र मला नव्हतं समजत. काय आईनं जरा वेळ थोपटून बघितलं, बेबी काय ऐकतच नव्हती. बाबा शेवटी म्हणाला, आण आण तिला माझ्याकडं, तिला जरा बाहेर वाऱ्यावर नेतो, गार वारा लागल्यावर मिटेल डोळं ती, आण. आणि मग बाबाने तिला कडेवर घेतलं, दार ढकलून बाहेर पडले. मलाही उठून बसावंसं वाटत होतं. बाबांबरोबर जरा चक्कर मारून यावं असं वाटत होतं. आपणही जरा गार वारा अंगावर घ्यावा म्हणजे झोप लागेल असं माझ्या मनात आलं. वाटलं तोंडावरचं पांघरून फेकून द्यावं, पण नाही केलं. बाबा तेवढ्यात आले तर मात्र धुवून काढतील असं वाटलं मला. पण जरा गुदमरल्यासारखं झालं म्हणून पांघरुणाचं टोक ओठापर्यंत नेलं. पण काय झालं कुणास ठाऊक, पांघरुणाचं टोक गेलं नाकात आणि ठसकन शिकलो. आई समोरच बसली होती. दचकली आणि म्हणाली, बंड्या तू जागायस अजून? नाही ग, झोपेत शिंकलोय मी. मग मी पण नकळत असं बोलून गेलो. समजलंच नाही आणि पटकन तोंडावर पांघरून घेतलं मी. हालचाल अगदी बंद केली. अगदी मेल्यासारखं पडलो मी. आईचं विशेष लक्ष नव्हतं माझ्याकडं. मग ती बेबीचं दूध गरम करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. मलाही थोडंसं हायसं वाटलं. मग थोड्या वेळानं बाबा आले. दारात येताच त्यांनी आईला हाक मारली, झोपली कार्टी, उठ तिचं अंथरूण कर अगोदर. आई आतूनच म्हणाली, हो हो, अहो जरासं दूध गरम करून पाजते, बाटलीतच भरते मी. आणि मग बाबा मी झोपलो होतो तिथं येरझारा मारायला लागले. थोड्या वेळानं आई दुधाची बाटली हलवत आली. मला पांघरुणातनच बाटलीत वाजणाऱ्या दुधाचा आवाज ऐकू येत होता. आईनं बेबीला मांडीवर घेतलं, तिच्या तोंडात बाटली दिली, तिला दूध पाजायला लागली. बाबा तेवढ्यात गाद्या घालायला लागले. अंथरूण नीट करता करता ते आईला म्हणत होते, काय तर ग आपली पोरं ना, अगदी आपलं सत्व पाहतायत बघ. 2च आहेत ना म्हणून बरं, नाहीतर ना. हा तेच म्हणते मी. आणि तरी तुम्हाला ना, जाऊ द्या मेल, नाहीच बोलत मी. आई दूध पाजत असं म्हणली. अगं अगं तूच विचार कर. अगं टूरवर किती दिवस होतो मी, किती दिवस. बाबा काकुतीच्या स्वरात असं म्हणत होते. मी आपल्या हातून सारा ऐकत होतो. कशाबद्दल हे चाललंय हे मात्र मला काहीच समजत नव्हतं.
टूरवर गेल्यानं बाबांना झोप मिळाली नसावी म्हणून ते म्हणत असावेत असं माझ्या मनात आलं. आईचं दूध पाजून झालं. मग बाबाने तयार केलेल्या अंथरुणावर आईनं बेबीला झोपवलं. तिच्या अंगावर पांघरून घातलं आणि दिवा बंद करून बाबा झोपायला लागले. मला मात्र झोप येतच नव्हती. नुसताच डोळं मिटून पडलो होतो मी. थोड्या वेळानं बाबा खालच्या आवाजात म्हणाले, झोपली ना पोरं? ये आता ये जवळ, माझ्याजवळ. आलीस का? अगं केव्हापासून याची वाट पाहतोय. आलीस का? ये. बाबांचे बोलणं मी ऐकलो आणि मग त्याचाच विचार करत मला कधी झोप लागली हे समजलंच नाही. पण झोप मात्र लय छान लागली होती, छान लागली होती.